राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा असताना आता नेमकं काय होतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अनेक घडामोडी होत आहेत, अनेक वक्तव्य वेगवेगळ्या नेत्यांकडून येतात. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आहेत. राजाभाऊ, पुन्हा एकदा चर्चा आहे ऑपरेशन टायगरची. आपल्यापर्यंत आली आहे का चर्चा? माझ्यापर्यंत काही चर्चा नाही, मला तुमच्याकडूनच समजतंय. पण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ही चर्चा आहे की ऑपरेशन टायगर होणार आहे. आज भाजपचे काही मोठे नेते पण असं म्हटलेत की पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 ते 8 खासदार जे आहेत ते शिवसेनेमध्ये बघायला मिळतील, भाजपत बघायला मिळतील. काय वाटतंय? नाही, मला तर तसं वाटत नाही. कारण काल मातोश्रीवर बैठक झाली. त्या बैठकीला आम्ही 4 जण फिजिकली हजर होतो आणि बाकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. त्यांचं सगळ्यांचं उद्धव साहेबांची त्यांचंही बोलणं झालं, आमचंही झालं आणि रात्रीच मी घरी आलो आहे. आता मला काही माहीत नाही त्याच्याबाबत अजून. कालच्या बैठकीत नेमकी काय भावना होती उद्धव साहेबांची? काय नाही, उद्धव साहेबांनी तेच ऑपरेशन टायगरवर, त्याच्यावर चर्चा फार कमी झाली ऑपरेशन टायगरवर. परंतु आता लोकसभेचं अधिवेशन आहे, त्याच्यात कोणते प्रश्न मांडणार आहेत, कर्जमाफीचा विषय चालू आहे, त्याच्यात बऱ्याच अटी शर्ती आहेत. त्या अटी शर्ती मुळे किती लोकांना कर्जमाफी मिळू शकते, कांद्याचे भाव काय आहेत, कांद्याचे भाव इतके खाली गडगडलेले आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, पाऊस लांबलेला आहे, यावर आमची बरीचशी चर्चा झाली. आपण पक्ष सोडून गेलात तर निश्चित पश्चाताप होईल असं काही काल बोलले, असं काही कळालंय? नाही, असं काही बोलले नाही. कुणाला पश्चाताप, म्हणजे जे जाणार आहेत ना, नाही असं काही बोलले नाही ते. पण राजाभाऊ, कालच्या बैठकीमध्ये तुम्ही स्वतः उपस्थित होतात. काही समजूत घालण्याचा म्हणा किंवा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न किंवा या ज्या चर्चा होत्या गेल्या काही दिवसांपासून किंवा ज्या सुरू आहेत त्या बाबतीत नेमकं साहेबांचं काय मत होतं? नाही, ते तर तसं त्याबाबत बोललेच नाही काही. फक्त त्यांनी सांगितलं की आता ही चर्चा चालू आहे, या सगळ्यांनी याच्यावर ठामपणे बोललं पाहिजे की हे होत नाही आहे, या वावड्या आहेत, याच्यावर प्रत्येकाने त्याचा खुलासा केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण सातत्यानं सरकार स्थापन झाल्यापासून ही चर्चा आहे ऑपरेशन टायगर होणार. खासदार संपर्कात आहेत, काही खासदार दिल्लीला त्यांची भेट झाली. काय नेमकं याच्या मागे तुम्हाला वाटतंय? आता मला तर माहीत नाही, कारण मी पहिल्यापासून तेच सांगतो की मी कुणाच्याही संपर्कात नाही आणि माझ्या संपर्कात कुणी आलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यात काय चाललं हे मला सांगता येणार नाही. परंतु सर्वजण आम्ही बरोबर आहोत, कधी त्याच्यावर विषय निघत नाही, कधी चर्चा माझ्या देखत तरी चर्चा झालेली नाही, मला काही त्याच्यातली माहिती नाही. मध्ये आम्ही एकदा बघितलं, तुम्ही आणि श्रीकांत शिंदेसाहेब एका व्यासपीठावर होते विलास शिंदे यांच्या कार्यक्रमात. त्यावेळेला देखील तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली होती. त्याच्यानंतरसुद्धा काही चर्चा तुमच्या बाबतीत सुरू आहेत की राजाभाऊ वाजेसुद्धा जाणार आहेत. नाही, आता ह्या चर्चा ज्या चालू आहेत त्या म्हणजे तसं त्या क्लेशदायक आहेत. म्हणजे आता मला आज जेव्हा हे असं चालू आहे, आपण आलात, बाकीचे काही चॅनलचे लोक आलेत, म्हणजे आता थोडा कंटाळा आल्यासारखा वाटायला लागला, शिसारी यायला लागली की काय जे काहीच नाही आहे तर त्याच्यात हे का बरं असं होतं आहे आणि आमची विश्वासार्हता राहिलीच नाही का? किंवा आपण जेव्हा बातम्या देता तेव्हा त्याच्यावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या खालच्या जर कॉमेंट्स जर वाचल्या तर आम्ही इतके नालायक आहोत का, असं कधीतरी वाटायला लागतं आणि त्याची किळस यायला लागली आता, असं मला तरी वाटतं. कुठेतरी सारखी जी म्हणजे शंका उपस्थित केली जाते त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहात, त्रासदायक आहात? मी 100% नाराज आहे. काय आता मी काय सांगितलं पाहिजे, आम्ही काय बोललं पाहिजे की लोकांचा आणि तुमचा सर्वांचा विश्वास बसेल, असे मला आता त्याच्या पुढं काही, माझं बोलणंच संपलं. मला काहीच समजत नाही आता काय बोललं पाहिजे. कारण तुम्ही बातमी देता, त्या बातमीच्या नंतर खाली लोकांच्या ज्या कॉमेंट्स येतात त्या जर वाचल्या तर ते इतक्या भयानक असतात की राजकारणी लोकांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे आणि मग राजकारण करायचं का नाही, कुणी करायचं, मग कोण येणार याच्यात, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. पण राजाभाऊ, हे सगळं होण्यामागे कारण आधी अनेक खासदार जे आहेत, अगदी हेमंत गोडसेंपासून जे शिवसेनेत होते ते पक्ष सोडून गेले, त्याच्यामुळे लोकांच्या मनात किंवा संशय जो आहे तो असा निर्माण होतोय. होत असावा, परंतु प्रत्येक माणसावर संशय घेणं मला वाटतं चुकीचं आहे. आता माझं जर तुम्ही म्हणाल तर आम्ही 3री पिढी आम्ही राजकारणात आहोत आणि विश्वासार्हता हे एवढंच आमच्याकडे भांडवल आहे.
आपण उद्धव साहेबांशी बोललात या विषयावर थेट 1 to 1? काल आम्ही बरोबरच होतो ना. काल जवळपास 2-2.5 तास आम्ही बरोबर होतो. त्याच्यावर विषयच घ्यायचं काही काम नाही. आता त्यांनाही माहिती आहे असावं मला वाटतं की राजाभाऊ कुठं जाणार नाही. मी माझ्याशी ते त्या विषयावर बोलले नाही, मी सुद्धा बोललो नाही. राजाभाऊंची भूमिका ठाम आहे. माझी भूमिका ठाम आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहे असं राजाभाऊ वाजे म्हणतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यानं वारंवार अशा पद्धतीच्या ज्या चर्चा ऑपरेशन टायगरच्या होतात त्या माध्यमातनं ज्या आमच्याबद्दल चर्चा होतात त्याच्यामुळे उद्विग्न असल्याचं देखील राजाभाऊ वाजे सांगतात. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा जरी असली तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं ठामपणे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे सांगतात. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.